मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदीच्या सक्तीवर प्रचंड आक्रमक। हिंदी शिकवून दाखवण्याचं सरकारला आव्हान। सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिलं। इंग्रजीचा पुरस्कार मग हिंदीचा तिरस्कार का? नव्या जीआरनुसार तिसरी भाषा भारतीय भाषा असावी, हिंदी अनिवार्य नाही। मनसेच्या हिंदी सक्तीच्या विरोधानंतर फडणवीसांनी त्रिभाषेचा फॉर्म्युला उलगडून सांगितला। पहिलीपासून हिंदी शिकवावी असं राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कुठे म्हटलंय? राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून सवाल। 3 भाषा सूत्र हे लवचिक असल्याचा देखील उल्लेख। राज ठाकरेंशी युती केली तर फायदाच होईल। माजी नगरसेवकांचा मातोश्रीवरील बैठकीत सूर। सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार, उद्धव ठाकरेंचा शब्द। उद्या शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे सर्व भूमिका स्पष्ट करतील। ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। 59व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेकडून मेळाव्याचा टीझर जारी। उद्या षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंचा तर वरळीमधील डोममध्ये एकनाथ शिंदेंचा मेळावा होणार। टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती। लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही वेळ आली नसती। माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीतील अजित पवारांच्या भूमिकेवरून शरद पवारांचा टोला। जयंत पाटील आणि उदय सामंत यांच्यामध्ये भेट। मुंबईतील नरिमन पॉइंटच्या एक्सप्रेस टॉवरमध्ये दोघांमध्ये 1.5 तास चर्चा। सांगलीमधील वाळवा एमआयडीसी संदर्भात भेट झाल्याची माहिती। सांगली काँग्रेसला मोठा धक्का। जयश्री पाटलांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। जयश्रीताईंनी कार्यकर्त्यांना सांभाळलं, मात्र पक्षानं त्यांना सांभाळलं नाही। पक्षप्रवेशावेळी फडणवीसांची काँग्रेसवर टीका। मंत्री भरत गोगावले अघोरी पूजेनं पुन्हा एकदा वादात। दादा गटाच्या सुरज चव्हाण यांच्याकडून दुसरा व्हिडिओ ट्विट करत अघोरी पूजा केल्याचा आरोप। यापूर्वी वसंत मोरे यांनी देखील एक व्हिडिओ समोर आणत अघोरी पूजेचा आरोप केला होता। जेजुरी मोरगाव रस्त्यावर कार आणि टेम्पोचा भीषण अपघात। दुर्घटनेमध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 2 मुलांसह 5 जण जखमी। हॉटेलमध्ये टेम्पोतील साहित्य उतरवण्याचं काम सुरू असताना अपघात। पहिल्या 200 टोल प्रवासासाठी 3000 रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा। फक्त राष्ट्रीय महामार्गांवरच हा पास लागू असणार। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरीच्या दिशेनं प्रस्थान। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पादुका पूजन। देहूमध्ये वारकऱ्यांचा आनंद मेळा। टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणामध्ये वारकरी गल्ली। सोलापूरच्या अकलूजमधील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये मोठा अपघात। तांत्रिक बिघाडामुळे पाळणा तुटून एका पर्यटकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। एअर इंडियाच्या 3 विमानांचं उड्डाण आजही रद्द। तांत्रिक कारणांमुळे दुबई दिल्ली आणि टोरंटो दिल्ली फेऱ्या रद्द, तर बाली विमानतळाजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याच्या वृत्तामुळे दिल्ली बाली विमान मध्यावधीतच परतवलं।